नमस्कार. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग शिकणार आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करू. सर्वात आधी आपण ब्लाऊजची मापे बघू. तर चेस्ट आहे 34, लेंथ 14, कमर घेर 30, शोल्डर 2.5, आर्महोल 6 आणि पुढचा गळा 6. इथे कापड आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत. तर आपली लेंथ आहे 14, तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत शिलाई मार्जिनसाठी आणि 14.5 वरती आपण टिक मार्क करून घेऊ. आर्महोल 6 इंच घेणार आहोत, तर इथे 6 इंचवरती टिक मार्क करून घेऊ. आता इथं आपण 8 इंच कमर घेर घेणार आहोत. अर्धा इंच टक्स मार्किंग राहील आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत आपण. आता वरती आपण 9 इंच चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील. आता हे दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत. हा भाग आपला शिलाई मार्जिनचा राहणार आहे. आता वरती आपण इथे गळा रुंदी 3.25 इंच घेणार आहोत. आपलं शोल्डर 2.5 इंच आहे, प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन राहील. टोटल 3 इंच घ्यायचे आहे. त्यानंतर हे पॉईंट आपण खाली जॉईन करून घेऊ. त्यानंतर बॅक साईडसाठी आपण इथे 1.5 इंचावरती मार्किंग करू आणि गोलाकार शेप देऊ. पाठीमागचा गळा मी ब्लाऊजच्या कपड्यावरती काढणार आहे, त्यामुळे मी फक्त इथे चौकोनी आकार देऊन ठेवते. तुम्हाला जो हवा असेल तो आकार देऊ शकता. इथे आपला बॅक पार्ट तयार आहे. तर आता आपण हा कटिंग करून घेऊ. आता पुढचा पार्ट कटिंग करण्यासाठी आपल्याला एक पेपर घ्यावा लागणार आहे आणि त्यावर मागचा भाग ठेवून मार्किंग करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यावे लागणार आहे. त्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरच्या मार्किंगवरती टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि खाली मार्जिनच्या तिथेही टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाईट आपण 14.5 घेतलेली होती, पण पुढच्या पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावे लागणार आहे, त्यामुळे आपण 15 इंच घेणार आहोत. आता आपला आर्महोल 6 इंच होता, तो आपण आता मार्क करून घेणार आहोत. त्यानंतर आर्महोलचा शेप देण्यासाठी आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. तर इथे आपण आतल्या बाजूला 1 इंच टिक मार्क करून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण पुढचा गळा काढणार आहोत. तर आपला पुढचा गळा होता 6 इंच, तर 6 इंचवरती आपण मार्किंग करून घेऊ आणि त्याला हे गोलाकार शेप देऊ. तर इथे आपला पुढचा गळा तयार झालेला आहे. आता इथे आपण चेस्टचं मार्किंग टाकून घेऊ. आपली चेस्ट होती 9 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन.
त्यानंतर खाली आपण इथे 7.5 इंच कमर घेरचं राहील, 2 इंच कटिंगमध्ये जाते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनला जाते. तर 7.5 वरती आपण आणि प्लस 2 इंच 9.5 वरती एक टिक मार्क करून घेऊ आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपल्याला वरून 10 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तसेच बाजूच्या साईडनी 4 इंच वरती एक मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट एकत्र घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडला 3.5 वरून एक टिक मार्क करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला आर्महोलच्या ठिकाणी अर्धा इंच आतमध्ये घेऊन टिक मार्क करायचे आणि हे पॉईंट आता आपण आपल्याला जॉईंट करायचे आहेत. तर वरून गोलाकार शेप द्यायचा. खालच्या साईडला इथे आपल्याला स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून आपल्याला 2 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून वरती आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे आपण गोलाकार शेप देऊन घेऊ. तर हे आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण हे शिलाई मार्जिनचे पॉईंट जॉईंट करून घेऊ. आता आपल्याला बॅक पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे आणि जो खाली शिल्लक उरतोय तेवढा पार्ट आपल्याला कटिंग करायचा आहे. अंदाजे अर्धा इंच एवढं कटिंग होईल. तसंच या साईडलाही अर्धा इंच मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. चला तर मग आता हे पेपर कटिंग आपण कटिंग करून घेऊ. आता आपण अस्तरच्या कपड्यावरती हे पेपर कटिंग ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर अस्तरचा कपडा आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे. यावरती हे ठेवू आणि याच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1/2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.